नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा त्यांचा निग्रह पुन्हा पुन्हा बोलून दाखवलाय आणि याच दरम्यान त्यांनी मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची संख्या सुद्धा सांगितली आहे. मनोज जरांगे दावा करतात की प्राप्त स्थितीमध्ये त्यांच्या सोबत जवळपास 3 कोटी मराठे आहेत. हे 3 कोटी मराठे आंतरवली सराटीतून जेव्हा ते चालायला सुरुवात करतील त्याच्यानंतर हळूहळू जमत मुंबईच्या सीमा प्रदेशात अर्थात मुंबईच्या टोल नाक्यापर्यंत मुंबईची शीव जिथे सुरू होते जिल्ह्याची उपनगराची तिथपर्यंत पोहोचतील. मुळात 3 कोटी मराठे हा सुद्धा आता एक वादाचा मुद्दा आहे. मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं त्याच्या वेळेला असलेली गर्दी ही लाठीमाराच्या नंतर वाढलेली लाठीमाराच्या नंतरची गर्दी आज तागायत कायम आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि एका बाजूला कोकणातून मराठ्यांच्या विरोधात आणि त्यात सुद्धा खास करून जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आवाज अधिक तीव्र होतोय. तो ओबीसींचा तर आहेच, पण त्याचबरोबर तो तितकाच तीव्र आवाज कोकणी मराठ्यांचा सुद्धा आहे. कोकणी मराठ्यांनी थेट आणि स्पष्टपणे मराठ्यांच्या आंदोलनातल्या मागण्यांना विरोध केलाय. मराठा आरक्षण मिळवायला कोकणी मराठ्यांचा विरोध नाही. अशीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे. असं असताना 3 कोटी मराठे हे नक्की कुठून मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि पाठीशी उभे राहिलेले हे मराठे कुठून मुंबईपर्यंत पोहोचतील याचं नियोजन नक्की काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एका बाजूला देशाचा सगळ्यात महत्त्वाचा असलेला प्रजासत्ताक दिन जवळ येत असताना या प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच आंदोलन करण्याचा हा पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे की तो नवा नाही. ज्या वेळेला नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या शेतकऱ्यांच्या आंदोलकांनी सुद्धा प्रजासत्ताक दिनीच आंदोलन करण्याचा घाट घातला होता आणि प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याच्या निमित्तानं त्यांचा प्रशासनाची संवाद संघर्ष सुद्धा झाला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात ठेवता देशाच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सणांच्या आसपासच रस्त्यावर उतरून आंदोलन करणारं टूलकिट कुणाचं आहे हे प्रश्न आणि या निमित्तानं त्याची चर्चा करणं भाग आहे. आजच्या लक्षवेधीत त्याच निमित्तानं आपल्या सोबत असलेले मान्यवर कोण आहेत यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देणार आहे. आपल्या सोबत या चर्चेमध्ये आत्ताच्या घडीला डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. डॉक्टर सुदर्शन तारक हे आपल्या सोबत या चर्चेत वारंवार मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक म्हणून आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत या चर्चेत प्राध्यापक श्रावण डेवरे आहेत. श्रावण डेवरे हे ओबीसींचे नेता म्हणून आपल्याला कायम परिचित राहिलेले आहेत. आपल्याला या चर्चेमध्ये मराठा आंदोलक म्हणून तेजस्विनी चव्हाण यांना सहभागी करून घ्यायचं आहे. तेजस्विनी चव्हाण या मराठा आंदोलक म्हणून आपल्याला परिचित आहेतच, पण त्याचबरोबर त्या जरांग्यांच्या आजवरच्या भूमिकेच्या अनुषंगानं आपली मतं अत्यंत परखडपणे स्पष्टपणे मांडत आलेल्या आहेत. चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर सुदर्शन तारक, आपल्याकडून भूमिका स्पष्ट झाली, म्हणजेच थोडक्यात तुमच्या नेत्यांनी असं सांगितलं की 3 कोटी मराठे घेऊन तुम्ही काहीही करून मुंबईत पोहोचणार आहात. या संदर्भातलं तुमचं नक्की नियोजन काय आहे? कधी कसे कुठून निघाल, कुठे कधी कसे थांबाल आणि मुंबईत आल्यानंतर विसावा कुठे घेणार? सर्वप्रथम जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार. जय जिजाऊ. आपण केलेल्या निवेदनामध्ये आणि काल आमच्या नेते माननीय मनोज पाटील जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन व्यवस्थित रूट कसा राहणार आहे, किती लोक सोबत राहणार आहेत, गाड्याची व्यवस्था कशी राहणार आहे आणि 10 ते 12 या कालावधीमध्ये पदयात्रा राहणार आहे. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने आपण गाडीनं जायचं आहे. ज्यांना पायी चालता येतंय त्यांनी पायी यायचंय, ज्यांना गाडीत बसून यायचंय त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी यायचंय. 6 मुक्काम या रूटच्या दरम्यान होणार आहे आणि 7वा दिवस हा मुंबईच्या सीमेवरती राहणार आहे, अर्थात आझाद मैदानामध्ये किंवा शिवाजी पार्क मध्ये. या दोन्ही ठिकाणी पैकी एका ठिकाणी नक्कीच राहणार आहे. अरे 3 कोटी जे आपण म्हटलंय की 3 कोटी मराठे आहेत, 100% मराठे हे सगळे सोबत आहेत. त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद नाहीये. ते सगळे मग कोकणीस्थ मराठे असू द्या, खानदेशी मराठे असू द्या, विदर्भातले मराठे असू द्या, मराठवाड्यातले मराठे असू द्या, या सगळ्यांची संख्या गोळाबेरीज करता आपण 3 कोटीपेक्षा जास्त जाते. आणि या माध्यमातून जो रूट दिलेला आहे त्या रूटने त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने त्या रूटच्या जवळ
किंवा त्या रूट पर्यंत, त्या पॉइंट पर्यंत येऊन त्यांनी त्या या दिंडीमध्ये, आरक्षणाच्या दिंडीमध्ये, पदयात्रेमध्ये आपल्याला सामील व्हायचंय. असा हा एकंदरीत प्रोग्राम आमचा असणार आहे. या दरम्यान 3 कोटीची संख्या हा सुद्धा वादातला आणि चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. एक महत्वाचं वक्तव्य झालं प्राध्यापक श्रावण डेवरे यांच्यापर्यंत, आपण त्यानिमित्तानं पोहोचूयात. प्राध्यापक श्रावण डेवरे आपल्यासोबत ओबीसी नेता या नात्यानं चर्चेत आहेत. मला पटकन प्राध्यापक श्रावण डेवरेंना असा प्रश्न विचारायचा आहे की भुजबळ म्हणतात हे 3 कोटी मराठे आले कुठून महाराष्ट्रात न एवढी त्यांची संख्या आहे. मला आपण कृपया याचा खुलासा करा की मुद्दा आता 3 कोटी मराठ्यांचा आहे की 3 कोटी मराठे जमवू शकणाऱ्या जरांगेंचा आहे? नाही, मूळ मुद्दा खरं म्हणजे असा आहे की एक तर हे आंदोलन काही आता आरक्षणासाठी राहिलेलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी एक दहशत निर्माण करण्याचा उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मग हे जे आकडे काही फुटतात, 2 कोटी 3 कोटी 4 कोटी, इतक्या कोटींना मिळालं तितक्या कोटींना मिळालं सर्टिफिकेट, आता हे जे काही दहशत निर्माण करण्याचं जे काही कारस्थान आहे त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा मगाशी तुम्हीच मला वाटतं फार चांगल्या पद्धतीने उपस्थित केला की जे महत्वाचे राष्ट्रीय सण आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या जे अत्यंत महत्वाचे दिवस आहेत, या दिवसांना काहीतरी काळी घटना घडवून आणावी, काहीतरी वाईट घडवून आणावं, जेणेकरून हे राष्ट्रीय सण किंवा सामाजिक दृष्ट्या जे महत्वाचे दिवस आहेत ते इतिहासातून पुसून काढण्याचा प्रकार जो आहे हा मोठ्या प्रमाणात RSS BJP कडनं होतो, संघ भाजपकडून होतो आणि हे सिद्ध झालेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की बाबरी मस्जिद पाडण्यासाठी यांना 6 डिसेंबर कसं काय निवडला हो? कारण तो 6 डिसेंबर महत्वाचा दिवस आहे सामाजिक दृष्ट्या, फुले आंबेडकर चळवळीच्या दृष्टीने. अशा पद्धतीने यांचं कारस्थान जे चाललेलं आहे की या मराठा आरक्षणाचा दुरुपयोग करून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एक निर्माण करणे, अव्यवस्था निर्माण करणे मणिपूर सारखी, हे RSS BJPचे धोरण आहे आणि ते मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ते राबवत आहेत. अच्छा देवरे साहेब, एक क्षणभर आपण फक्त थांबा. काय होतंय, वारंवार आपला संपर्क बाधित होतोय आणि त्या निमित्तानं तुमची फ्रेम हलतीये. मी आपल्यापर्यंत परत पोहोचतो, तुम्ही मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे चर्चेला पुढे नेतो. मला आता पुढचा प्रश्न पटकन तेजस्विनी चव्हाण यांना विचारायचा आहे. तेजस्विनी ताई, आपण आता पूर्ण स्क्रीनवर दिसाल आणि त्या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा करा की माझा आवाज आपल्याला येतोय का? हो येतोय, बोला. ज्या पद्धतीनं जरांगे म्हणतात 3 कोटी मराठे घेऊन ते मुंबईत येतील, पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की कोकणातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे हे काही या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातला मुद्दा आपल्याला आठवत असेल, सरसकट कुणबीकरण आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या मार्फत आरक्षणाचं लागू करणं आहे आणि प्रमाणपत्रांना मिळण्याच्या मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणं आहे. यातले जे 2 कळीचे मुद्दे आहेत ते पाहता जर कोकणी मराठे आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठे या आंदोलनाच्या विरोधात असतील तर तुमच्या लेखी 3 कोटी मराठ्यांची संख्या कुठून येणार? ते आता जरांगे साहेब स्वतः सांगू शकतात कुठून येणार आहे ते. आपण कसं सांगणार आहोत ना. आता सगळ्यांना ऑन स्क्रीन दिसत आहे की विरोध कुठून आणि कसा होत आहे, काय होत आहे. आणि माझं एक अजून असं म्हणणं आहे की संख्या किती येणार आहे आणि संख्या किती येणार नाही याच्यापेक्षा आहे की नाही, आरक्षण कसं मिळणार आहे याच्यावरती जास्त फोकस करणं खूप गरजेचं आहे. ओबीसी नेत्यांनी पण थोडंसं विचारपूर्वक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. तुमची किती टक्केवारी आहे आजवर आम्ही बोललेलो नाहीये या विषयामध्ये. तुम्ही किती टक्के आरक्षण घेताय हे सर्वांना माहित आहे. तुमची टक्केवारी किती आहे हेही सगळ्यांना माहित आहे. पण वारंवार अख्ख्या मराठा समाजाला जर तुम्ही वेटीस धरून असं जर वागणार असाल आणि बोलणार असाल तर मराठा समाज कुठे ना कुठे एकत्र येऊन हे सगळ्या गोष्टी होणारच आहेत. बिलकुल, आपण या चर्चेच्या निमित्तानं आपली भूमिका थेट आणि स्पष्टपणे मांडलीत. चर्चेला पुढे नेणं आपल्याला गरजेचं आहे. श्रावण डेवरे यांच्यापर्यंत पोहोचूयात. श्रावणजी, माझा आवाज येतोय का? आपल्याला हे वारंवार मला यासाठी विचारावं लागतंय कारण तुम्हाला काही फोन येत आहेत. माझी विनंती आहे कृपया DND मोड आपण सुरू करावा जेणेकरून आपल्याला चर्चेत बाधा येणार नाहीत. ज्या 3 कोटीची संख्या आहे ना, त्या 3 कोटीच्या संख्येची आणि विश्लेषणाची चर्चा पण म्हणजे विश्लेषण होणं पण तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या लेखी महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती, प्राध्यापक श्रावण डेवरे?
आता बघा, जरांगेंनी जी काही 3 कोटी संख्या सांगण्याचा जो काही प्रयत्न केला आहे, त्याचा एक आधार ते असा देतील की मराठ्यांची संख्या 32% आहे, 33% आहे. आता ही जी काही 33% 32% मराठ्यांची संख्या सांगितली जाते, ही अत्यंत चुकीची आहे. याचं कारण असं, ते कुणब्यांना एकत्र धरून मग मराठ्यांची संख्या एकत्र सांगतात. आता महाराष्ट्रातला एकही कुणबी माणूस कधी स्वतःला मराठा म्हणत नाही. तो स्पष्टपणे त्यांच्या सगळ्या संघटना, त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते स्पष्टपणे सांगतायत की कुणबी वेगळा, मराठा वेगळा, आमचा मराठ्यांशी काही संबंध नाही, त्यामुळे आमची आकडेवारी मराठ्यांमध्ये धरू नये. आता हे जे 32% सांगतात, त्याच्यामध्ये जवळपास 25% तर कुणबीच आहेत. आता 25% कुणबी जर तुम्ही 32% मधून जर वजा केले, तर मराठे राहतात महाराष्ट्रात फक्त 7% किंवा 8%, जास्तीत जास्त 8%. तर 7%च्या वर मराठा महाराष्ट्रात नाही आहेत. त्यामुळे हे 2 कोटीचे आकडे फोडणे वगैरे जे आहे, 3 कोटीचे आकडे जे फोडणे वगैरे आहे, ही केवळ अतिशयोक्ती आहे आणि समोरच्या लोकांवर दहशत बसवण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यातून दुसरा काही साध्य होणार नाही. ही खोटी आकडेवारी आहे. एवढी महाराष्ट्रामध्ये जर 3 कोटी मराठे असतील, तर मग 52% ओबीसीनी कुठे जायचं? नंतर मुसलमानांनी कुठे जायचं? मग दलित जवळपास 17-18% आहेत, ते कुठे आहेत? आदिवासी 8% आहेत, ते कुठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रात काय फक्त मराठाच राहतात का? दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम कोणीच राहत नाही का? हेच राहतात का एकटे? जी, आपण श्रावण डेवरे जे गणित सांगितलं, तेच गणित थोड्या दिवसांच्या पूर्वी भुजबळांनी पण सभेमध्ये मांडलेलं होतं. त्याचीही संख्या आणि आकडेवारी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मला या निमित्तानं पटकन डॉक्टर सुदर्शन तारक आपल्याला विचारायचं आहे, जी 3 कोटीची आकडेवारी येते, त्याचं उत्तर नाही सापडत, आणि या न सापडणाऱ्या उत्तराच्या निमित्तानं आंदोलनाच्या संख्याबळावरही प्रश्नचिन्ह आहे. आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी महाराष्ट्रातली मराठ्यांची संख्या कशी, कुठे, आणि एकूणच लोकसंख्येची विभागणी कशी? प्रसादजी, एक लक्षात घ्या, 1,45,00,000 समुदाय अंतरवली सराटी येथे 14 ऑक्टोबरला आला होता. याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आकडेवारीनुसार राणे समितीचा असेल 34% हा जो समाज आहे, मराठा समाज आहे, आणि त्यानुसार 17% त्याला आरक्षणाची मागणी केली होती. त्यावेळेस 16% आरक्षण मिळालं होतं. याचा अर्थ जेवढा समाज टक्केवारीमध्ये आरक्षणामध्ये जातो, त्याच्या 2 पट संख्या म्हणजेच 16च्या 32% असते. याच्यावरून लक्षात येतं 32% जर संख्या असेल आणि एकंदरीत भूभागाचा जर विचार केला तर 3.2% मराठ्यांची संख्या झाली, असा त्याचा अर्थ होतो. साहजिकच आहे. आता मला जरांगे समर्थक या नात्यानं आपण चर्चेत आहात. मला पटकन सांगा, आपण थोडंसं गणित करूया. कागद माझ्याही हातात आहे, कागद पेन आहे. सगळ्यांनाच साधारणपणे पटकन गणित लक्षात येत असतील. महाराष्ट्रात आज 12 कोटीची संख्या आहे. जनता आपण 12 कोटी धरून चालतो. हे सगळेच काही मराठी नाही आहेत, काही परप्रांतीय आहेत, तिकडचे आहेत. गणितासाठी 10 कोटी जनता धरून चालू. 100% मराठी असलेले 10 कोटी लोक महाराष्ट्रात आहेत. त्यातल्या गणितासाठी परत एकदा आपण 32% लोकसंख्या मराठ्यांची समजू. ही 32% लोकसंख्या, याचा अर्थ किती होतात? 3,20,00,000, बरोबर आहे? 3,20,00,000 जी. 3,20,00,000 मधले 3 कोटी मराठे जरांगेंच्या पाठीशी येणार, याच्यावर सुद्धा आक्षेप होते. आणि मला त्या निमित्तानं पटकन श्रावण डेवरेंना प्रश्न विचारायचा आहे. मी डॉक्टर तारक आपल्यापर्यंत येतो. 3,20,00,000 मराठे आहेत असं समजलं, चर्चेसाठी समजा. प्राध्यापक देवरे, चर्चेसाठी 3,20,00,000 मराठे धरले, तर त्यातल्या 3 कोटी जरांगेंच्या पाठीशी येतील, यावर तुमचा पटकन विश्वास बसतो का? नाही, माझाच काय, कोणताही सुज्ञ माणूस, महाराष्ट्रातला कुठलाही सुज्ञ माणूस सहजपणे सांगेल की एवढे मराठे जरांगेच्या पाठीशी नाही आहेत आणि ते येणारही नाहीत तेवढ्या संख्येने. हे फक्त काहीतरी खोटं नाटक बोलून समोरच्या पार्टीवर दहशत बसवण्याचा हा प्रकार आहे. एवढे सभांवरून अंदाज येतो ना, सभांवरून सुद्धा अंदाज. असं आता ओबीसीच्या सुद्धा खूप मोठमोठ्या महासभा होत आहेत, 10-15 लाखाच्या. आम्ही काय 10 कोटी संख्या सांगायची की स्वतःची? मला बोलू द्या आधी, नंतर तुम्ही बोला. मला बोलू द्या आधी. मला तुम्ही बोलत असताना मी मध्ये काय बोललो नाही. तुम्हाला काय शिस्त माहिती आहे की नाही? शिस्त पाळा जरा, शिस्त पाळा जरा. मी बोलत असताना तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलत असताना मी पण बोलत नाही. तर मला एक सांगा, ओबीसीच्या सुद्धा खूप मोठमोठ्या सभा 10-15 लाखांच्या होत आहेत भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली. मग आता आम्ही ओबीसींनी सांगायचं का 10 कोटी पैकी 8 कोटी ओबीसी आहेत
अर्थात आम्ही असं काही खोटं नाटक काही सांगणार नाही. ते खोटं नाटक सांगण्याचं जे काय आहे ते सगळं ते जरांगेंकडे आहे. तर कोणालाही सुज्ञ माणसाला, महाराष्ट्रातल्या कोणत्याही सुज्ञ माणसाला तुम्ही विचारा, रस्त्यावरच्या माणसाला विचारा, असं खोटं नाटक महाराष्ट्रात खपवलं जात नाही. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तिथे खोटं नाटक पसंत केलं जात नाही, सहन केलं जात नाही. आणि ही काही आकडेवारी मला आपल्याला थोडंसं थांबायचंय. आपण पटकन डॉक्टर तारक यांनाही बोलण्याची संधी देऊ. दरम्यान माझी एक छोटीशी विनंती आपल्याला आहे, प्राध्यापक देवरेजी, तुमच्याकडे कदाचित स्पीकर सुरू आहे, त्यामुळे जे आपण बोलतो आहोत तेच परत परत फिरून लोकांना ऐकायला जातंय. थोडं ऐकायला लोकांनाही त्यामुळे गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे. डॉक्टर तारक, आपण म्हणता की जे काही देवरे सांगतायत ते खोटं आहे. ओबीसीच्या कोणत्याही सभा मोठ्या संख्येच्या होत नाहीत, पण आता भुजबळांच्या सभा आणि त्या निमित्तानं मग इतर सगळेच ओबीसी नेते ज्या वेळेला स्टेजवर असतात त्यावेळेला असणारी गर्दी ही दिसतीये ना, ती काही कॅमेऱ्यात लपत थोडीच आहे. ती कॅमेऱ्यात न लपतीये, ती समोर येते. तरी तुमचं म्हणणं आहे की ओबीसीच्या मोठ्या सभा होत नाहीत, सभा मोठ्या होत असतील तर त्या फक्त आणि फक्त जरांगेंच्या आहेत. डॉक्टर तारक. येस, नक्कीच माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा समाज एकवटलेला आहे त्याची संख्या पाहता भुजबळांच्या नेतृत्वाखाली असलेली संख्येची जर संख्या पाहिली तर अत्यंत नगण्य आहे. एखादा सरकारमध्ये असणारा मंत्री, सरकारमध्ये असणाऱ्या मंत्री म्हणजे सत्तेमध्ये असणारा मंत्री, सत्तेच्या लालसाने अनेक लोक येत असतात किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून ते जमा करत असतात. इथं स्वतःच्या घरच्या भाकरी ठेचा खाऊन, हातात भाकरी घेऊन, गठुडं बांधून त्या ठिकाणी ते सभेला मनोज पाटलांच्या येत आहेत. हा फरक जरांगे पाटलांच्या सभेचा आणि भुजबळ साहेबांच्या सभेचा आहे. त्यामुळे इथे 15 लाखाची जो आकडा सांगितलाय ते स्वतः सांगतोय, आपण सांगतोय. शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण देवरे सर खोटं बोलताय. 15 लाखाची एक सभा दाखवा मला भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली. अंबडमध्ये झाली ती किती सभा होती? त्याला साधारणपणे 10,000पेक्षाही कमी संख्या होती. त्याचा विचार केला तर तुम्ही पुढे हिंगोलीची घ्या, त्याच्यानंतर वर्ध्याची घ्या, तुम्हाला अनेक अशी उदाहरणं सांगता येईल. बीडची जरी घेतली तर तुम्ही कॅमेरा फिरवताय. तुम्ही एका स्टेडियम मध्ये 400 ते 1000 2000 लोक बसू शकतात. आपण 5000 धरू, याच्या पलीकडे त्या स्टेडियम मध्ये बसत नाही आणि ती संख्या तुम्ही कॅमेरामध्ये दाखवतात काय 15 लाख झालात म्हणून. हे चुकीचं आहे. साफ शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या. डॉक्टर तारक, एक छोटा प्रश्न आपल्यासाठी, त्यानंतर तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुमच्या लेखी ओबीसीच्या नेत्यांच्या होणाऱ्या सभांना किती गर्दी होतीये? जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती? नाही, एक मुद्दा लक्षात घ्या. जरांगे पाटलांच्या सभेपेक्षाही भुजबळ साहेबांची सभेची संख्या ही कमी आहे. मी ओबीसी नेत्यांचं म्हणत नाही, किती सांगा ना. तुम्ही असं म्हणता ना की जरांगेंची सभा 25 लाखाची होते, तर भुजबळांची सभा कितीची होते? 2 लाखाची होते, 5 लाखाची होते, 5000ची होते, किती होते? तुमचं काहीतरी आकलन असेल. यस सांगतो. पहिला मुद्दा माझा क्लिअर करतो मी की भुजबळ साहेब हे एकटेच ओबीसी नेते फिरत आहेत. त्यांच्या मागे जो इतर ओबीसी समाजाचे नेते होते ते सगळे त्यांना सोडून गेलेले आहेत. कारण भुजबळ साहेबांचं खोटं राजकारण आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये होत असताना इतर जो ओबीसी समाजाचे नेते आहेत अत्यंत चाणक्य आणि अत्यंत हुशार आहेत. त्यांना माहित आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे हे प्रकार चालल्या जाणार नाही. त्यामुळे भुजबळांच्या मागे राहून आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याच्या हे भानगडीत पडत नाहीत. म्हणून सांगतोय. ठीक आहे डॉक्टर तारक, मी तिसऱ्यांदा संधी देतो. तुम्ही काही आकड्याचा दावा करणार आहात? भुजबळांच्या सभा केवढ्या होत आहेत? किती गर्दी आहे? 2000, 5000, 5 लाख, 4 लाख, 10 लाख? माझ्या अंदाजे 50,000च्या आतमध्येच असावे. 50,000च्या आतमध्ये. बरं, एक पटकन देवरे सरांना विनंती. देवरे सर, बोलताना माईक सुरू करा, ऐकताना स्पीकर सुरू करा. आता बोला. हे बघा, भुजबळ साहेबांच्या जेवढ्या सभा झाल्यात महाराष्ट्रात त्याच्यात फक्त 2 सभा फेल गेल्यात. त्याचं कारण सभा आयोजित करणारे जे आमदार खासदार होते ते RSSचे होते, भाजपचे होते. आणि वरून आदेश आल्यामुळे, RSSचा आदेश आल्यामुळे भुजबळ जर मोठे झालेत तर त्यांना आपल्याला पुन्हा तुरुंगात टाकावं लागेल आणि विनाकारण मग वाईट परिस्थिती निर्माण होईल. भुजबळांना मोठं करू नका असा स्पष्ट आदेश RSS कडून या भाजपच्या खासदार आमदारांना आला आणि त्यांनी जाणीवपूर्वक सभा फेल केली आणि त्या 2 सभांचा फेल झाल्याचा आव आणून त्याचाच प्रचार करून हे मराठा सांगतात की भुजबळांच्या सभा फेल होत आहेत. अरे, भुजबळांच्या सभा जर फेल होत असत्या तर भुजबळ साहेबांनी सभा घेणंच बंद केलं असतं. परंतु तुम्ही आता बीडची सभा बघितली
किती प्रचंड मोठी सभा होती, जवळपास 10 लाखाच्या वर लोकसंख्या तिथं जमलेली होती. आणि ओबीसी लोक जेव्हा सभेला जमतात तेव्हा ते स्वतःची रोजी रोटी बंद करून, म्हणजे नावी असेल तर नाव्याचं दुकान बंद करून त्याला यावं लागतं, त्याची रोजीरोटी बंद करून त्याला सभेला यावं लागतं. आणि तुमच्यासारखं नाही की तुमच्या शेतांवर SC ST OBC सालदार मजूर राबत असतात, त्यामुळे तुम्ही शेतावर नाही गेले तरी चालतं, त्यामुळे तुम्ही शेतावर जाण्याच्या ऐवजी तुम्ही सभेला येतात. पण आमच्या ओबीसींचं तसं नाही आहे. व्यवसाय बुडून दिवसभराची कमाई बुडून सभेला यावं लागतं. ठीक आहे डॉक्टर देवरे, थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की ओबीसींच्या सभा पण मोठ्या गर्दीच्या होत आहेत. मला तेजस्विनी चव्हाण यांच्याशी आता एक 2-3 प्रश्न सलग विचारायचे आहेत. तेजस्विनीताई, आपण चर्चेत शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत आहात. मगाशी एका प्रश्नाच्या निमित्तानं मी आपल्यापर्यंत आलो होतो. आता माझे पुढचे प्रश्न तुमच्यासाठी असे आहेत. हे जे 3 कोटीचं गणित आहे ना, हे 3 कोटीचं गणित जरी आपण 10 कोटीच्या लोकसंख्येच्या समोर मांडून पाहिलं तर उरलेला 40 लाखाचा आकडा हाही चर्चेचा विषय आहे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला विचारावं लागेल, 3 कोटीच्या गर्दीमध्ये तुम्ही आहात का? आणि 3 कोटीच्या गर्दीमध्ये नक्की कोण आहेत? आता 3 असं सांगता येणार नाही आम्ही आहोत का नाही आहोत किंवा काय. आरक्षण हे अख्ख्या मराठा समाजालाच हवं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ज्या काय म्हणतात, मी मागेही तुम्हाला सांगितलंय की ज्या वाटेवरून आम्हाला आरक्षणाची दिशा दिसणार आहे, म्हणजे मराठा समाजाला, त्या वाटेवरून मराठा समाज हा आता पुढे जाणार आहे. त्यामुळे मी असं निश्चित करू शकत नाही की ते कुणबी म्हणून घेतील की मराठा म्हणून घेतील. पण मुळात ज्यांच्या नोंदी नाहीयेत त्यांना तर कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाहीयेत हे आता बऱ्याच दिवसांच्या कालावधीमध्ये सगळ्यांना समजून आलेलंच आहे. पण तरीही कसं आहे, आरक्षणापर्यंत पोहोचणं किंवा आरक्षणापर्यंत जाणं हा आमचा आता सध्याचा एक केंद्रबिंदू आहे. आणि त्या केंद्रबिंदू पर्यंत जाण्यासाठी आम्हाला आता किती वळण आली, काही झालं तरी आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत. या चर्चेत एका गोष्टीचा खुलासा आपण आणखीन करावा की खऱ्या अर्थानं तुमच्या लेखी 3 कोटीची गर्दी आहे का? कारण गेल्या काही दिवसात गर्दी कमी होताना दिसतीये. आता तसं मी सांगू शकत नाही. काही असतंय, प्रत्येक वेळेस सभेला सगळेच उपस्थित राहतील असं होऊ शकत नाही. ज्यांना आता पायी वाटी, म्हणजे आता जे काही त्यांनी जरांगे पाटलांनी जे काय रूट रेडिशन दिलेलं आहे की या पद्धतीने असा मोर्चा होणार आहे किंवा या पद्धतीने जाणार आहोत, जर त्या ठिकाणी मध्ये जर लोक ऍड झाली तर ऑब्विस आहेत की संख्या तिथपर्यंत जाऊ शकते. 3 कोटी होईल याची गॅरंटी मला म्हणजे नाहीये. मी म्हणू शकत नाही की 3च कोटी होईल, पण त्या आसपास पण जाऊ शकतं. असं नाही की नाही जाऊ शकत किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकतं किंवा 3 कोटीपेक्षा जास्तही मराठा समाज तिथं येऊ शकतो. असं कुठलं तुम्हाला आपण असं धरून चालू चर्चेसाठी की 3 कोटीच्या पेक्षा जास्त मराठा समाज येऊ शकतो. आहेत का महाराष्ट्रात तेवढे मराठे? हा प्रश्न भुजबळ विचारतात. त्याचं उत्तर काय असतं? एक मराठा आंदोलक म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? महाराष्ट्रात किती मराठे आहेत? महाराष्ट्रामध्ये किती मराठे आहेत हे आता जनगणना जेव्हा होईल ना तेव्हा तर समोर येईलच. आता मी कुठल्याच अमाऊंट वरती किंवा कुठल्याच स्पेसिफिक संख्येवरती नाही पोहोचू शकत सध्याच्या सिच्युएशनला तरी. आणि राहिला मराठ्यांचा प्रश्न, तर जसं की जरांगे पाटील म्हणत असतात कुणबी हा मराठा आहे, मराठा म्हणजेच कुणबी आहे, त्या लेखी त्यांचे 3 कोटी होत असतील, त्यामुळे ते म्हणत असतील की मराठा समाज हा 3 कोटी आहे. असंही असू शकतं. त्यांच्या डोक्यामध्ये जे गणित चालू आहे ते मी नाही आता इथे बसून एक्सप्लेन करू शकत ना की ते कशा अनुषंगाने बोलत आहेत. पण हा, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तर ते ज्या वेळी मिळेल त्या वेळी आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत, हे तितकंच सत्य आहे. बिलकुल. आपण एका कळीच्या मुद्द्यावर चर्चा आणली. थोड्या वेळापूर्वी या चर्चेच्या निमित्तानं हाच मुद्दा श्रावण डेवरे यांच्याकडूनही उपस्थित झाला होता आणि त्याचं उत्तर आता आपल्याला आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर सुदर्शन तारक यांच्याकडून घ्यायचंय. तारकजी, आपण तेजस्विनीताईंचं म्हणणं ऐकलेलं असेल. त्या म्हणतायत की तुम्ही 3 कोटी जे सांगताय ना ते तुम्ही सगळे कुणबी पण मोजून सांगताय. कुणबी मोजून मराठ्यांची संख्या 3 कोटी होतीये. प्रत्यक्षात कुणबी वेगळे आहेत, मराठे वेगळे आहेत. आता यावर 3 कोटीचा जो काही वाद आहे तो सुटणार आहे का? तुम्ही माणसं मोजणार कशी आहात? किती जण चालायला लागले हे तुम्ही मोजून पोलिसांना सांगणार का पोलीस तुम्हाला सांगणार? प्रसादजी, सगळ्यात महत्त्वाचं शासनच सांगितलेलं आकडेवारी जाहीर करतंय. जेवढ्या सभा झाल्या त्या सगळ्या सभेमध्ये किती संख्या मराठ्यांची होती आणि किती ओबीसीच्या मेळावे झाले त्याला संख्या किती होती हे शासनाने सांगितलेलं आहे. त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. मराठा एक मराठा लाख मराठा ही उद्घोषक वाक्य घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि त्यामुळं
इथे एक एक मराठा जोडला जाणार आहे आणि तो लाखाचा आणि कोटीमध्ये कसं रूपांतर होईल उभा महाराष्ट्र आपल्याला 26 जानेवारीला आझाद मैदानावर नक्कीच दिसेल ना. तर आपण त्याची वाट पाहूया नक्कीच. कारण मी इथे आकडे सांगण्यापेक्षा मी तर सुरुवातीलाच सांगितलं 1,45,00,000 जर आंतरवाली सारख्या ग्रामीण भागामधल्या खेड्यामध्ये जर जमा होत असेल महाराष्ट्रातला तमाम मराठा, तर याचा अर्थ मुंबईमध्ये किती लोक येऊ शकतात याचा अंदाज आपण सगळ्या महाराष्ट्राने काढायला काहीच हरकत नाही. नक्कीच 3.5 कोटी 3 कोटीपेक्षा जास्त मराठे त्या ठिकाणी नक्कीच आंदोलनाला येणार आहे. 3.5 कोटीचा आकडा आता आलेला आहे. काही दिवसांपूर्वी 3 कोटीची चर्चा होती. दिवसागणिक आकडे बदलत आहेत. जसे डॉक्टर तारक यांच्या वक्तव्यातून नवा 3.5 कोटीचा आकडा आला. प्राध्यापक श्रावण डेवरे, आपल्याला आठवत असेल दर 10 मैलावर जशी भाषा बदलते तशी दर 10 किलोमीटरवर होणाऱ्या सभेमध्ये सापडणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारी बदलत चालली होती. आता कदाचित मला असं वाटतंय आजच्या चर्चेत 3.5 कोटीचा आकडा आलाय. मी उद्या चर्चा घेईन त्यावेळेला तो आकडा 4 पावणे 4 पर्यंत पोहोचलेला असेल. जी देवरेजी बोलतायत. मी तारक आपल्याला संधी देतो. डॉक्टर तारक, मी आपल्याला संधी देतो. देवरेजींची बोलण्याची वेळ सुरू झाली आहे. हे जे काही सगळं चाललेलं आहे साहेब, हे सगळं हास्यास्पद चालू आहे. लहान मुलाला सुद्धा जर सांगितलं तर तोही हसेल. आणि इतकं हसू करून घेणं मराठा समाजाला खरं म्हणजे शोभत नाही. 70-75 वर्षापासून सत्तेवर असलेला हा मराठा समाज, आणि या मराठा समाजाला आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांसारखे साहित्यिक वैचारिक लेवलचे नेते मिळालेत, जयदेव जवळांसारखे सत्यशोधक नेते मिळालेत, शरद पवारांसारखे दिग्गज मराठा नेते ज्यांनी दिल्ली हलवली त्या शरद पवारांसारखे नेते या मराठा समाजाला मिळाले. आणि आजच्यावर आफत आलेली आहे की 10वी फेल असलेल्या जरांगेला हे नेता म्हणतात आणि रोज काहीतरी हास्यास्पद, रोज काहीतरी विनोदी असं काहीतरी बोलत असतात. दर 10 दिवसांनी भाषा बदलत असतात. आणि जे काही चाललेलं आहे ते इतकं महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाला हे सगळं कलंक लावणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि त्यांना वाटत असेल की आपण इथे महाराष्ट्रामध्ये मणिपूर घडू शकतो RSSच्या आणि BJPच्या आदेशाने, असं जर मराठा समाजाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची थेर चालणार नाही. हे बघा एखादा आंदोलन RSS BJPच्या प्रेरणेने चालू आहे हे जर ओळखायचं असेल तर त्या आंदोलनाला ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या माझं, नंतर तुम्ही बोला. तुम्हाला बोलायला संधी मिळणार आहे. नंतर बोला. एखादं आंदोलन हे RSS BJPच्या प्रेरणेने चालू असेल तर त्याचं पहिलं लक्षण हे असतं की त्या आंदोलनामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे फोटो नसतात. जरांगेच्या एकाही आंदोलनात फुले शाहू आंबेडकरांचे फोटो नसतात. याचं कारण हे RSS BJPच्या प्रेरणेने चाललेलं सगळं जरांगेचं आंदोलन आहे. देवरे साहेब एकच मिनिट थांबा. चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. वेळ मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना, ते लक्षात घ्यायला हवं. डॉक्टर तारक यांना प्रतिवादाची संधी आहे. तारक साहेब 1.5 मिनिट उरलंय. तुम्ही संख्येबद्दल बोलाल, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जरांगेंना पाठिंबा आहे या आरोपावरही बोलाल आणि वेळ मर्यादेत उत्तर संपवाल अशी अपेक्षा आहे. आपली वेळ सुरू होतीये. 100% यस. प्रसादजी, कोणत्याही पक्षाचा मग RSS असो, BJP असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा अन्य कोणतेही गट असो, याचा आणि आमच्या आंदोलनाचा काही संबंध नाही. हे गरजवंत मराठ्यांसाठी उभा राहिलेलं आंदोलन आहे आणि ज्याने 17 ते 20 वर्ष आरक्षणासाठी आपलं आयुष्य घातलं त्या माणसाने याचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. ते पण स्वतः म्हणत नाही मी नेता आहे म्हणून. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, संख्या ही जी आपण म्हटलं 3.5 कोटी, मी 3 कोटीपेक्षा जास्त किंवा 3 कोटी जवळपास अशी संख्या सांगितलेली आहे. म्हणजे एकंदरीत संख्याचा जो अंदाज आहे तो आंदोलन सुरू झाल्यानंतर 26 जानेवारीला आपल्याला दिसेल. यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही किंवा तुम्ही सांगू शकत नाही. मुळात हा मुद्दा इथे आहे. मणिपूर लावलंय काय किंवा मराठे या महाराष्ट्राचे वारियर आहे. देशातल्या नाही जगातल्या 13 जातीपैकी सगळ्यात लढाव्या जात म्हणून मराठा संबोधल्या जाते. आणि अशा प्रकारचं मणिपूर घडवण्याचं काम कुणीही करणार नाही. जे कधी करतील त्याला सगळे समाज पाहून घेईल. तो भाग वेगळा आहे. शासन त्याच्यावर नियंत्रण करेल, हा भाग वेगळा आहे. परंतु त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणत्याही पक्षाशी किंवा कोणत्याही संघटनेशी जोडू नये, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला सर्वांना. जी बिलकुल. आपण वेळेत उत्तर संपवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. चर्चेला आपण आटोपतं घेतोय. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मनपूर्वक आभार आणि त्यांचे धन्यवाद.
लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.